आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी मधील इंग्रजीची पहिली कविता अ टीनेजर्स प्रेयर। त्याचा आपण वॉर्मिंग अप बघून घेऊया। काय विचारलंय आपल्याला? फॉर्म ग्रुप ऑफ 5 to 6 अँड डिस्कस। 5 ते 6 जणांचा ग्रुप करायचा आणि चर्चा करायला सांगितले। गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग। आपल्याला रेटिंग द्यायचं आहे या प्रत्येक वाक्याला। काय आहेत वाक्य बघूया। व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू। म्हणजे जर आपल्याला एखादं इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याला आपण रेटिंग देऊया। कन्सल्ट पेरेंट्स एल्डर्स, त्याला आपण 5 असं रेटिंग देऊया, सर्वात चांगली गोष्ट आहे। कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस, ते पण एक चांगली गोष्ट आहे, त्याला आपण 4 रेटिंग देऊया। प्रे टू गॉड फॉर गायडन्स, त्याला पण आपण 5 रेटिंग देऊया। थिंक डीपली इन सायलेन्स, तिथं पण आपण 5 रेटिंग देऊया। आस्क युअर टीचर फॉर हेल्प, ते पण एक चांगली गोष्ट आहे, 5 रेटिंग देऊया। टॉस अ कॉइन टू डिसाइड, इथे आपण 1 रेटिंग देऊया। इन पोएट्री very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. Such a tactic device used by the poet in the figure of speech apostrophe. म्हणजे इथं काय सांगितलंय आपल्याला, एक अलंकाराची माहिती दिलेली आहे, अपॉस्ट्रोफी अलंकाराची। तर काय आहे की ज्यावेळी एखादा कवी समोर नसलेल्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल बोलतो किंवा त्या व्यक्तीला स्मरून एखादी गोष्ट करतो किंवा ती व्यक्ती आहे किंवा ती घटना आपल्या समोर नसून सुद्धा आपण तिला आठवून काही बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी तिथे अपॉस्ट्रोफी असा अलंकार घडतो। तिथं आपल्याला त्यांनी फॉर एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, डेथ व्हेर इज द थाय स्टिंग, ओ केवमॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू, नाव कम्प्लीट द फॉलोइंग, क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ अपॉस्ट्रोफी ऑफ युअर ओन। आता इथं आपल्याला त्यांनी पूर्ण करायला सांगितलंय बघा लाईन्स। पहिलं काय दिलंय, ओ लाईफ हाऊ, तिथं आपण लिहूया हाऊ ब्युटिफुल यू आर, डिअर गॉड प्लीज शो मी द राईट पाथ, बुक्स यू आर माय गुड फ्रेंड्स, एक्झाम आय विश आय विल फेस यू विथ माय ऑल द एफर्ट्स, ओ यू ब्युटिफुल स्काय, आय लाईक युअर कलर, असं आपण काही घेऊ शकतो आणि इथे तुम्ही तुमच्या मतानुसार काहीही बदल करू शकता। आता आपण ही कविता रीड करायला घेऊया। अ टीनेजर्स प्रेयर। ईच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग, decisions I must make, I am the only one to choose the road that I will take। म्हणजे तिथं काय सांगितलंय की प्रत्येक दिवस एक नवीन बिगिनिंग घेऊन येतो, एक नवीन सुरुवात घेऊन येतो। डिसिजन्स जे असतात ते आपल्याला स्वतः घ्यायला लागतात आणि आय एम द ओनली वन टू चूज म्हणजे आपण स्वतः ठरवत असतो की आपण काय डिसिजन घ्यायचे। द रोड दॅट आय विल टेक म्हणजे आपण कुठला मार्ग निवडायचा हे आपण स्वतः ठरवत असतो। आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे आपण स्वतः निवड करू शकतो आपल्या लाईफच्या रोड बद्दल, आपण काय भविष्य निवडायचं याबद्दल। दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आपण असा पाथ निवडू शकतो जो आपल्याला एक ग्रेट सक्सेस देऊ शकतो। ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क एंड रोड, किंवा आपण असाही निवडू शकतो जिथे डार्क एंड रोड आहे किंवा तिथे अनसक्सेस आहे। दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे जिथे तणाव आहे किंवा आपण डिस्ट्रेसचा अर्थ इथं एक वरी म्हणून घेऊ शकतो किंवा काहीही एक चांगली नसणारी गोष्ट अशा बाबतीत घेऊ शकतो। म्हणजे ते आपल्या हातात आहे की आपण कुठली चांगली गोष्ट निवडायची, आपण जे निवडतो त्यावर आपलं भविष्य ठरत असतं। प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी। म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलंय, देवाला प्रार्थना केलेली आहे की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड म्हणजे माझे डोळे उघड, दॅट आय माइट क्लिअरली सी म्हणजे मी क्लिअरली बघू शकेल आणि मला हेल्प कर मी काय निवडायचं याबाबत, आणि माझ्यातलं जी बेस्ट गोष्ट आहे, जी चांगली गोष्ट आहे ती माझ्यातली बाहेर काढायला मला मदत कर। हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो म्हणजे मला नाही म्हणायला मदत कर। कशासाठी नाही म्हणायचं आहे तर वेन टेम्पटेशन कम्स इन माय वे म्हणजे ज्यावेळी मला कुठल्या वाईट गोष्टीचा मोह होईल किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीचा मला मोह होईल त्यावेळी त्या टेम्पटेशन पासून दूर जाण्यासाठी मला नो म्हणण्याची ताकद दे। व्हॉट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे म्हणजे त्यामुळे काय होईल तर माझी बॉडी माझं मन हे क्लीन राहील, मी निर्मळ मनाचं राहीन आणि त्यामुळे काय होईल की माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवशी मी त्यात योग्य अशा तऱ्हेने बसू शकेन, लाईफ जगण्यासाठी मी एक चांगला व्यक्ती होऊ शकेन। When my teenage years are over, I know that I will see
दॅट लाईफ इज लिव्ड इज व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. म्हणजे काय, ज्यावेळी माझे टीनेज इयर्स संपतील, ज्यावेळी मी एक ऍडल्ट होईन, मी एक प्रौढ व्यक्ती होईन, त्यावेळी मी मागे बघताना मला ही सगळी वर्ष खूप चांगली, खूप सुखाची आणि खूप योग्य तऱ्हेने गेलीत, काहीही चुकलं नाही असं मला वाटेल. आणि तू माझ्या सोबत चालत आलास, तू मला एवढी जी मदत केलीस त्याबद्दल मी नेहमी तुझा आभारी राहीन. आणि मला खूप चांगलं वाटेल इथे की माझी ही सगळी आयुष्यातली वर्ष, टीनेजची वर्ष माझी चांगली गेली. जे मॉर्स यांची कविता होती बघा विद्यार्थ्यांनो, खूप छान कविता होती. आता इथं काय दिलंय ते वाचूया. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम. या स्पीकरचा एज ग्रुप काय आहे ते विचारलेलं आहे. तर टीनेज आहे. टीनेज म्हणजे 13 to 19 इयर. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. तर काय डिसिजन्स घ्यायचे आहेत त्याला, तर त्यांचे ओन डिसिजन्स घ्यायचे आहेत स्पीकरला. व्हॉट डज द इच न्यू डे फेच. तर एक न्यू बिगिनिंग घेऊन येतो, नवीन डे. इथं शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. डार्केंड हिअर इज रेफर्स टू एवल. म्हणजे इथं एविल बद्दल, एका राक्षसाबद्दल किंवा काही आयुष्यातली एखादी वाईट घटना, अशा तऱ्हेने तिथे डार्केंडचा अर्थ दिलेला आहे. डिस्ट्रेसचा काय दिलेला आहे. ग्रेट वरी अँड स्ट्रेन. म्हणजे तणावपूर्ण किंवा काहीतरी टेन्शन असणारं, असा अर्थ तिथे दिलेला आहे. टेम्पटेशनचा अर्थ काय दिलेला आहे. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. म्हणजे एखाद्या गोष्टीचा मोह किंवा एखादी वाईट घटना जी आपल्याला करावीशी वाटते पण ती आपल्यासाठी चांगली नाहीये, हिताची नाहीये, म्हणजे टेम्पटेशन. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. म्हणजे टेम्पटेशन बद्दल एखाद्याने कसं रिॲक्ट व्हावं असं विचारलंय. तर तेच टेम्पटेशन बद्दल आपण आपल्या मनावर आवर घातला पाहिजे किंवा ती गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे म्हणून आपण त्यापासून लांब राहिलं पाहिजे, ती गोष्ट सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी हिमसेल्फ ऍट द एंड ऑफ हिज टीन. म्हणजे त्याची टीनेजची वर्ष संपल्यावर तो स्पीकरला काय वाटतं की आपल्यामध्ये कसं काय दिसावं त्याला. तर तेच कवितेमध्ये काय सांगितलंय की मी माझी टीनेजची वर्ष खूप चांगल्या पद्धतीने घालवली आणि मी एक चांगला मनुष्य झालेलो आहे असं त्याला दिसावं, असं त्याची इच्छा आहे. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. कधी त्याला आपलं शरीर किंवा मन आवरायचं आहे. तर व्हेन टेम्पटेशन कम्स इन माय वेज. म्हणजे ज्यावेळी मोह होईल किंवा एखादी वाईट गोष्ट जवळ येते असं वाटतंय त्यावेळी त्याला बॉडी क्लीन ठेवायची आहे. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर द इन द वॉक ऑफ द लाईफ. तर गॉडची कंपनी हवी आहे स्पीकरला. ओके, याचे क्वेश्चन्स आन्सर डिस्क्रिप्शन्स मध्ये दिलेले आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.